फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये मला असं वाटतं इतक्या दिवस जे काही चाललेलं की नाही की तुम्ही काय करणार आहेत ह्याच्याविषयीचा जो खुलासा आहे ना तो होणार आहे। तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर आज नाश्त्यासाठी आम्ही केलेले उडदाचे वडे या खायला। कसे झालेत बघताना कसे वाटतात ते सांगा, खाताना आम्ही खातो। काय झालं राणू, इकडे काय झालं? अय्यो नाही, ह्यांचंच आहे। राणू आज किती खुश झालाय आमचा माहितीये का? नाही त्यांचं फायनली आमच्याकडे आज गौंडी येणार आहेत माहितीये का? नानांनी मग अशी विटा विजून ठेवलेल्या आहेत। तर फायनली आमच्या दारातलं जे काही काम होतं ना, तर तुम्हाला मी सांगते आम्ही नक्की काय करणार आहोत। तर आम्ही करणार आहोत कंपाऊंड, जे की आमचं अर्धवट अशा पद्धतीचं आहे। आणि सोबतच खाली हा जो कोबा तुम्हाला दिसतोय ना, त्याच्या जागी ही फरशी टाकायचं नियोजन चालू आहे। म्हणजे आणखीन काही गोष्टी अशा थोड्याशा पुढे मागे किंवा कमी जास्त होऊ शकतात, पण हे जे अंगण आहे ते सगळं नीट करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि बरेच दिवस झाला आम्हाला कामगार मिळत नव्हते। तुम्हाला सांगू का, यावर्षी खूप जणांचे बांधकाम चालू आहेत आणि त्याच्यामुळेच आहे ना हा कामगारांचा थोडासा तुटवडा जाणवतोय। पण कसंही असू देत, फायनली आज आमच्या घरी आलेले आहेत आणि आजपासून आमचं काम सुरू होते। बाहेर त्यांचं काम चालू आहे आणि आतमध्ये आपल्याला आपलं काम तर करावंच लागणार आहे। जेव्हा त्यांनी बोलवतील काही लागेल तेव्हा तर बाहेर जाता येतं। आता उन्हाळ काम तुम्हाला तर माहिती आहे आमचं कसं जोरदार उन्हाळ काम चालू आहे। तर त्यातलंच आहे ना, आज तांदूळ भिजू घातले होते। आज म्हणजे एक साधारण काल तांदूळ भिजू घातले होते आणि आज दुपारचे हे पाण्यातनं बाहेर काढलेले आणि काढल्यानंतर हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। ज्यांच्याकडे म्हणजे असं आपण कसं म्हणतो, आता खरं तर उन्हाळ काम म्हटलं की खूप राडा असतो किंवा खूप सगळ्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात। पण ज्या कोणी नवीन आहेत आणि आपण कसं म्हणतो जास्त त्यांना अठ्ठास वगैरे जमणार नाहीये ना, तर त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट असं हे उन्हाळ काम आहे बरं का। वाफेवरच्या भाजोड्या तुम्हाला मी दाखवते, खूप सोपं आहे आणि खायला तर आहे ना खूप छान लागतात। तर इथे आहे ना हे आम्ही आपल्याला पाण्यातनं जे आपण भिजत ठेवलेलं आहे ना ते बाहेर काढून घेतलेत आणि आता आपल्याला हे तांदूळ कोरडा करून घ्यायचा आहे। फॅन खाली हे सुकवून घ्यायचंय। तांदूळ आहेत ना अशा पद्धतीनं कोरडे फट्ट होऊ दिलेले आहेत। कोरडे फट्ट म्हणजे कसं माहितीये का, आपण त्याला गर्भ ओलं म्हणतो ना, तशा पद्धतीचं ह्याला थोडंसं ओलसर ठेवावं लागतं। ज्या पद्धतीनं आपण अनारशांसाठी करतो की नाही पीठ, तशाच पद्धतीनं हे पीठ आपल्याला तयार करायचं। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेत ना हे तांदूळ टाकून घेते आणि हे बारीक करून घेऊया। आणि जी सुजीची चाळणी आपण म्हणतो की नाही, त्या चाळणीनं आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं। तर सगळं पीठ तयार केलेलं आहे। तुम्ही बघताय की आपले तांदूळ किती होते आणि तेवढ्यापासून पीठ किती पडले आणि एवढ्या पीठापासून आहे ना तर पापड्या तर भरपूर होतात। तर हे जे पीठ आहे ना आता एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं एक मिश्रण तयार करायचं आहे। याच्यासाठी आपल्याला आहे ना 2 पद्धतीनं मिश्रण तयार करायचं असतं। आता या पिठात आहे ना आपल्याला थोडं थोडं पाणी ओतायचं। याच्या गाठी वगैरे काही होत नाहीत, पण खूप जास्त पाणी न ओतता आपल्याला सुरुवातीला ह्याचं घट्टसर असं एक बॅटर तयार करायचं आहे। हे ना हे तुम्ही बघता अशा पद्धतीचं एक आपण घट्टसर असं बॅटर केलेलं आहे। आणि आता एक दुसरं पातेलं मी घेणार आहे। या दुसऱ्या पातेल्यात आहे ना याच्यातलं निम्म मिश्रण घेते। 2 वेगळ्या पातेल्यामध्ये आपल्याला हे बॅटर करण्याचं कारण म्हणजे आपल्याला जी याची कन्सिस्टन्सी आहे ना ती खूप जास्त घट्ट नको असते आणि सोबतच खूप जास्त ही पातळ नको असते। तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण जर 2 मिश्रणं तयार करून ठेवली ना, तर एक जे घट्टसर असं पीठ आहे ते आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरू शकतो। पण जर आपलं पीठ पातळ झालं मग काय करणार, अशी गडबड होऊ नये, त्यामुळे ही छान अशी ट्रिक। चला, ज्या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं होतं ना तशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। आता एखादी पापडी घातली की नाही मग पण लक्षात येतं बरं का, जर पातळसर वाटली तर तुम्ही त्यात थोडंसं पीठ टाकू शकता। तयार केलेल्या या बॅटरमध्ये आपल्याला थोडीशी खसखस आणि चवीनुसार मीठ टाकायचं असतं। बस एवढंच, आपलं फायनल बॅटर तयार झालेलं आहे। आता या पापड्या करण्यासाठी इथे मी वापरत आहे अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर।
तुम्ही बघू शकता अतिशय स्टायलिश आहे. याच्यावरती आपल्याला हे ग्लास लीड मिळतं. याचा सरफेस वाईड आहे, त्यामुळे कुकिंग करणं जास्त सोयीचं जातं. याच्यासोबत आपल्याला 4 ॲक्सेसरीज मिळतात. स्टेनलेस स्टीलचं हे स्टीमर, एक बॉयलर, प्लास्टिक बाउल आणि हे स्टीलचं रॅक. आणि समोर हा पॉवर स्विच देण्यात आलेला आहे. याच्यामुळे तुम्ही टेम्परेचर ॲडजस्ट करू शकता. हा आहे याचा 360 अंश डिटॅचेबल पॉवर बेस. अशा पद्धतीनं आपण ही केटल आपल्या सोयीनुसार हलवू शकतो. उकळण्यासाठी पाणी केटलमध्ये टाकून घेते. याच्यावरती आपण स्टीमर ठेवूयात आणि झाकण ठेवायचे. आपल्याला आपली जी प्लेट आहे ना ती काढणं सोयीचं जावं यासाठी याच्यामध्ये हे मी रॅक ठेवून घेते. झाकून ठेवूयात म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल. पापडीचं बॅटर घेत असताना प्रत्येक वेळेस हे बॅटर आपल्याला बुडापासून हलवून घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर साधारण पोहे खाण्याचा 1.5 ते 2 चमचेच आपल्याला हे बॅटर लागतं. खूप जास्त बॅटर लागत नाही. प्लेटमध्ये अशा पद्धतीनं सगळीकडून एकसारखं हे पसरवून घ्यायचं. आपलं एवढं होतंय तोपर्यंत पाण्याला उकळी आलेली आहे. या केटलमध्ये आपण ही प्लेट ठेवून घेऊयात. झाकण ठेवायचं आहे आणि अगदी म्हणजे खूप कमी वेळेमध्ये साधारण एक 20 ते 25 सेकंदामध्ये एक आपली पापडी तयार होते. ती पापडी तयार होती आहे तोपर्यंत दुसऱ्या प्लेटमध्ये बॅटर ओतून घेते आणि इथं आपण चेक करू शकतो लगेच आपली जी पहिली पापडी आहे की नाही ती तयार झालेली आहे. छान अशी वाफरली गेलेली आहे. बाजूला काढून घेऊयात आणि लगेच या केटलमध्ये दुसरी पापडी किंवा दुसरी जी प्लेट आहे ती ठेवून घ्यायची आहे. याला हलकं असं थंड होऊ द्यायचं आहे आणि लगेचच आपण ही पापडी काढायला घेणार आहोत. प्लेटपासून हे सेपरेट करण्यासाठी इथे मी एक नवीन कोरी पिन घेतलेली आहे. माझ्या सोयीसाठी अशा पद्धतीनं तिला वळवून घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे याच्या ज्या कडा आहेत ना त्या सेपरेट होत आहेत आणि सगळीकडनं आपल्याला हे सेपरेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अगदी हलक्या हातानं जरी तुम्ही याला उचललं की नाही तरीसुद्धा प्लेटपासून ही पापडी सेपरेट होते. घ्या तर मग तुम्ही बघितलं ना किती सोपी पद्धत आहे आणि अजिबात अट्टहास नाही. म्हणजे काही चीक हटायचा नाही, ते शिजतोय की नाही हे टेन्शन नाही, पापडी चिरायची काळजी नाही. अगदी परफेक्ट अशा या पापड्या तयार होतात. बरं, केटलची स्वच्छता करणं ही खूप सोपं आहे. पाणी ओतायचं आणि अशा पद्धतीनं घासून घ्यायची. परत स्वच्छ पाण्यानं विसळायची, नळाखाली धरायची नाही. एका सुती कपड्यानं पुसून काढायची. पुढच्या वापरासाठी केटल तयार झालेली आहे. सध्याची जी गॅस टंचाई आहे ना त्याच्यामध्ये ही केटल खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता. राधिका बघा कसं लपवलंय राधिकाने. बघा तुम्हाला बघून तर दिसतंय का तुम्हाला? ही ती कोणाच आहे मग? हे बघा आम्ही दोघी पण आहे ना अशा खाली बसलेलो आहेत आणि इथं हे आपल्या एवढ्या पापड्या तयार झालेल्या आहेत. छान दिसत आहेत ना? हा थांबा एक दाखवते. लय हा हा पीठ ना. हा मस्त दिसत आहेत ना. कलरच्या करायच्या होत्या बरं का, पण काय झालं ह्याच्या अगोदर ज्या केलत्या की नाही त्याच्यामध्ये कलर केलता पिवळा आणि खूप झाल्यात त्या म्हणजे कलरच्या पण. मग त्याच्यामुळे म्हटलं आपलं ह्या पांढऱ्याच जास्त असतात ना शक्यतो. असा खाल्लं तिने खाल्लं. लई सोरटी आहे. शाळेत पण ती अशीच खायची. सर पुढं शिकवायचे आणि अशी डबा खायची. तिला एक मॅडम होत्या, त्यांचा अण्णा होता आंधळकर. त्यांच्या तासाला ही खात होती अशीच, माहिती का? तर इथं आपल्या ह्या एवढ्या पापड्या झालेल्या आहेत आणि एवढ्या पापड्या होण्यासाठी आपल्याला साधारण म्हणजे मी आणि राधिका असं आम्ही दोघी पण होतो ना, तर त्याच्यामुळे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागलेला आहे. आता एक चक्कर बाहेर मारूयात, बाहेर काय चालले ते बघून येऊयात. पटकन उठली पाहिजे तिथनं. काय काय किती वेळा सांगितलं तर त्यांच्या वाळूत खेळायचं नाही. राणा कुठे? एवढी एकी कशासाठी? स्लाइम. बघा आज मी तुम्हाला खरं खरं हे दाखवते. जे खरं आहे ते तुम्हाला दाखवते. म्हणजे मी हा कशापासून सही तयार झाली स्लाइम? ओके टाकला खरंच की लक्का रानू स्लाइम. हा टाकला माझा अख्खा मोकळा झाला. म्हणजे खरं मला पण डाऊट होता बरं का. मी पण सईला तेच सांगत होते की सई मोबाईल मधलं बघून असलं काही करत जाऊ नकोस. ओके काय बोरो प्लस बोल प्लस टाकला आणि कलर टाकायचा.
तर इथं खरंच स्लाईम तयार होती बरं का. अरे काय टाकलं तुम्ही त्यात करत? त्याला कलर घेतला पिंक कलरची स्लाईम. आमच्याकडे पिंक कलर नव्हता म्हणून तुम्ही स्टार्टिंगलाच घ्यायचा असतो. नाही मिक्स मला पाहिजे. निम्मी करायची हा? मम्मा माझं सगळं त्यात लहानाचा फिरकॉल बघ गाखा भरलेला आहे. मी का देऊ माझं सगळं लहाना बाबू तू कुठं बोलला टाक का टाकू मी तुला भेटणारच नाही. काहीतरी झालं. बाईला सांगणार वाईने असलं ट्राय केलं असं का ग. काय माहिती. तिच्या घरी दाखव. याची या रे ची. हा. हे ना फक्त हाताला थोडासा काहीतरी कलर लागतोय बघा हाताला. हा निघतोय की ते पण निघतंय. सेट करायला होय का. हा मग सेट करायलाच ठेवा आता त्याला. यो ए नाही सई त्याला खरंच ए रानू थांब. त्याला खरंच थोडा वेळ ठेव सुकवायला. कलर काय झाला थोडा जास्त झाला. होय का. ते बोरोप्लस टाक थोडंसं मध्ये. आता नाही चिटकत आहे का. कलर चिटकत होता तेवढा पण चिटकत नाहीये का. ओरिजिनल स्लाइम झाली सई. हा ना रानूला पण हा ना. थांब सई. हा हा ना जोरात हा ना जोरात. अयो लागतंय का. 50-50 दोघांना. कशाचं 50? बरं 20-80. सगळ्याच गोष्टी कशा रे तुला पण करायच्या असतात. काय झालं झाड का तोडायला लागलं. होय का. तिथं आडव्या येतात का. रानू तू किती काम करू लागला त्यांना. सई दिवस कशी काम करतीये. तुला किती पाहिजेत. होय रे. सकाळपासून हे एवढं केलेलं आहे. बघा आमची आहे ना आत्ताच ॲनिव्हर्सरी झाली. ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ मी काही शूटही केलेला नाहीये पण तरी हा. तर माझ्या नवऱ्यानं मला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काय दिलेलं आहे त्याला. थांब राणू नीट पण नीट तरी फाडणार. राणूला बघा किती एक्साइटमेंट. राणा पण ती मम्माचं पार्सल आहे तुझं नव. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगा आमची अॅनिव्हर्सरी असती 25 तारखेला आणि राणाचा बर्थडे असतो 24 तारखेला. तर हे दोन्ही पण उद्या पण आहे. आणि आमचा बर्थडे होता तरी कळत नव्हतं आम्हाला की आज बर्थडे. म्हणजे काही ना काही कारणामुळे त्या दोन्ही दिवशी शूट करणं काही झालंच नाही. राणूचा बर्थडे केला आपला असा साधारण पण आमची अॅनिव्हर्सरी काय आमचे नवरोबा गेले ड्युटीला त्यामुळे व्हिडिओ शूटच केला. हो आमची अॅनिव्हर्सरी रोजच असते. अयो दूध कसे काय बरे एकात. काय झालंय थोडासा करायचा फरक पण त्यांना दोन्ही आवडल्या म्हणून त्यांनी दोन्ही हे केलं. व्हाईट मध्येच आहे त्यांच्या चॉईसच्या साड्या बरं का. सध्या काय झालंय माझा ब्लाऊजचाच प्रॉब्लेम झालाय. तर आपण दुपारी ज्या पापड्या केल्या की नाही तर त्या अशा पद्धतीनं सुकलेल्यात. आणखीन थोड्याशा ओल्यात ह्या आतमध्ये फक्त असं फटकलेल्यात त्या हटकलेल्यात. आणि तुम्हाला आहे ना मी दाखवते याच्या अगोदर मी केलेल्या पापड्या. तर इथं बघा ह्या काही याला खरं तर जास्त वेळ लागत नाही बरं का
म्हणजे ज्या दिवशी आपण केल्यात ना त्या दिवशी आपण असं म्हणजे उन्हात पण तुम्ही घालू शकता, पण आम्ही तरी ह्या सावलीतच घालतो वाळायला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी फक्त 1 ते 2 तासाचं याला ऊन दिलेलं आहे. आणि इथं आपली ही पापडी बघा कशी ट्रान्सपरंट आहे ना. आता आम्ही तळणारच आहे तर तुम्हाला दाखवते. आणि याच्यामध्ये मी कलरच्या पण केलं थोड्याशा. अशा पद्धतीच्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. आणि इथं उंदीर मामा बघा काय खातोय. तर इथं बघा अय्या कशी काय फुलतीये. तर आता बऱ्याचशा जणी कढईला काहीतरी कमेंट करतील, पण तुम्हाला सांगू का ही लोखंडी कढई आहे. आणि लोखंडी कढई हे अशाच पद्धतीची होते जेव्हा आपण त्याला रेग्युलर वापरात आणतो. आणि लोखंडातलं खाणं चांगलं असतं. ज्यांच्या घरी लोखंडी भांडी आहेत ना त्यांच्या लक्षात येतात ह्या गोष्टी. कसं काय फुललाय आमचा पापड. राधिकाला झेपण अक्षरशः. तुमच्यासाठी मी घेतली ती 1 रंगाची दुप्पट तिप्पट फुललेलं आहे. ही सगळी जादू माझी नाही बरं का, राधिकाची. राधिका तळतीये म्हणून ते फुलते. ते घाबरत आहे राधिकाला. तिने हात लावू नये म्हणून तो कसं बाहेर पडतो. इसको क्या बोलते पापड. ठीक आहे का. तर इथं बघा अशा पद्धतीचे आमचे हे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हे असले पापड घरी करता का मला सांगा.